नमस्कार मंडळी. नेदरलँड्समध्ये ना सध्या इलेक्शन्सचं माहोल आहे. माहोल असं नाही म्हणता येणार इकडे, कारण की आपल्याकडे जसं इलेक्शनचं वातावरण असतं तसं इथे अजिबातच नसतं. इकडे जी प्रचाराची पद्धत आहे ती सुद्धा खूपच वेगळी आहे. आणि इकडच्या लोकांचा जर प्रचार तुम्ही पाहिलात तर आपल्याला असं वाटेल की असा प्रचार करून ही लोक निवडून कशी येऊ शकतात. कारण की आपल्याकडे निवडणूक म्हणजे एक प्रकारचा लोकशाहीचा सण आहे असं आपण म्हणू शकतो. खूप उत्साह असतो लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये. पण इकडे इलेक्शनची पद्धत काय आहे, ती कसा प्रचार केला जातो ते तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी तर प्रचाराचे जे पोस्टर्स असतात ते तुम्ही कुठेही नाही लावू शकत, कोणाच्याही भिंतीवर जाऊन नाही लावू शकत. सरकारने यांना फिक्स जागा दिलेल्या असतात, बिल्ला बोर्ड दिलेले असतात, तिथेच हे पक्षाचे पोस्टर्स लावले जातात. इथले जे पक्षाचे उमेदवार आहेत ते अजिबातच मोठमोठ्या रॅलीज वगैरे नाही काढत, तर ते इथल्या मॉलमध्ये, फार्मर्स मार्केटमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन इथल्या लोकल लोकांशी बोलतात, गप्पा मारतात. आणि विशेष गोष्ट एक अशी आहे की सगळ्या पक्षांची जे उमेदवार असतात ते एकाच ठिकाणी आजूबाजूला उभे असतात आणि कुठेही त्यांच्या आजूबाजूला कार्यकर्त्यांची गर्दी वगैरे नसते. एकाच ठिकाणी उभे राहून अगदी वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार एकाच वेळेस शांततेमध्ये प्रचार करत असतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रचाराचे जे पॅम्पलेट्स ते लोक वाटतात ते सुद्धा तुम्हाला देऊ का म्हणून आधी विचारतात आणि मगच देतात. त्याचबरोबर प्रचाराचे फ्लायर सुद्धा बरेचदा पोस्टमन घेऊन येतो किंवा स्वतः उमेदवार तुमच्या दारामध्ये येऊन टाकून जातो. पण अजिबातच तुमचं दार ठोठावून आम्हाला मतदान करा वगैरे कोणीही सांगायला येत नाही. प्रत्येक पक्षाची एक वेबसाईट असते, त्या वेबसाईटवरती तुम्ही इथल्या पक्षाचा अजेंडा बघू शकता. सेम वायझर म्हणून एक वेबसाईट आहे, त्यावरती तुम्ही सगळ्या पक्षांचे अजेंडा बघू शकता. तुमच्या अपेक्षांनुसार तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान केलं पाहिजे याची सुद्धा माहिती तुम्हाला इथे घेता येते. नेदरलँडमधली निवडणूक प्रक्रिया एकदम सोपी आहे. बॅलेट पेपरवर इथे निवडणुका होतात आणि तुमच्या घरी तुमचं वोटिंग कार्ड पोस्टाने येतं. तुमच्या आमच्यासारखी बाहेरच्या देशातून आलेली लोक सुद्धा इथल्या म्युनिसिपल इलेक्शन्समध्ये जर तुम्ही इथे 5 वर्षांपासून राहत असाल तर वोट करू शकतात. निवडणुकीचा प्रचार जरी इथे शांततेत होत असला तरी सुद्धा इथली लोकशाही मजबूत आहे. इथे एक ऑर्गनाइज्ड सिस्टम आहे आणि भारतीय निवडणुकांपेक्षा इथली निवडणूक खूपच वेगळी आहे.